हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल मामी भाजी ब्लॉग। तर आज आपण झटपट बनणारे रव्याचे अप्पे इथे तयार करणार आहोत। एकदम खायला टेस्टी आणि क्रिस्पी होतात। इथे जी वाटी दिसत आहे त्या वाटीच्या प्रमाणानुसार इथे मी 3 वाट्या रवा घेतलेला आहे। रवा छान स्वच्छ करून घ्यायचा। चाळून वगैरे घेतल्यानंतर रवा बाजूला ठेवून द्यायचा। इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं, त्यामध्ये थोडी मोहरी जिरं टाकलेलं आहे। मिरची कट करून ठेवलेली होती, कोथिंबीर, कांदा आणि टमाटर सुद्धा ठेवलेलं होतं। मिरची यामध्ये टाकलेली आहे। छान मिरची वगैरे गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो हे टाकून घ्यायचं। छान एकत्र असं मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये थोडी लसूण जिऱ्याची पेस्ट सुद्धा ॲड केलेली होती, थोडी कोथिंबीर सुद्धा यामध्ये ॲड केलेली आहे। छान मिक्स करून घ्यायचं। कांदा आणि टोमॅटो मऊ होतपर्यंत हे छान परतून घ्यायचं। नंतर यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा मी टाकलेला होता, कारण यामध्ये मी तिखट जास्त प्रमाणात टाकणार नव्हते। हे सारण छान थंड होतपर्यंत बाजूला ठेवून द्यायचं। यामध्ये 1 वाटी मी दह्याचं ताक केलेलं होतं, ते सुद्धा आपल्या त्या रव्यामध्ये मिक्स केलेलं आहे। तोपर्यंत ते सारण आपलं थंड होत आहे। इकडे चवीनुसार मीठ मी यामध्ये ॲड केलेलं होतं। पाहिजे त्या प्रमाणानुसार यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं। छान एकत्र असं करून घ्यायचं। यामध्ये थोडीशी किंचित अशी हळद टाकलेली आहे। थोड्या प्रमाणातच इथे तिखट टाकलेलं होतं। जे कांद्याचं टोमॅटोचं सारण केलेलं आहे ते आता यामध्ये मिक्स करून घ्यायचं। छान असं व्यवस्थित पाहिजे त्या कन्सिस्टन्सीमध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं। यामध्ये छान कोथिंबीर टाकलेली आहे। इथे बघू शकता तुम्ही, छान व्यवस्थित अशा प्रमाणानुसार आपल्याला पाण्याचं प्रमाण पाहिजे आहे। या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला सारण हवं आहे। त्यानंतर 15 ते 20 मिनिटासाठी हे सारण ठेवून द्यायचं झाकून। जेव्हा आपल्याला अप्पे करायचे आहे तेव्हाच यामध्ये इनोचं 1 पाऊच मी टाकलेला आहे। इनो ॲक्टिवेट करून छान मिक्स करून घ्यायचं। इकडे अप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं होतं। अप्पे पात्र गरम झालं की छान आजूबाजूच्या पात्रामध्ये व्यवस्थित असं सारण टाकून द्यायचं। मध्यभागी सुरुवातीलाच टाकायचं नाही, कारण मधातील अप्पे हे करपल्या जातात। छान असे हे अप्पे 5 ते 7 मिनिटांमध्ये तयार होतात। छान व्यवस्थित हे उलटून घ्यायचे एका बाजूला। खूप खायला टेस्टी आणि एकदम क्रिस्पी होतात। छान वरून असं थोडं तेल टाकून घ्यायचं। तेलामुळे एकदम क्रिस्पी असे अप्पे तयार होतात। आता इकडे अप्पे आपले झालेले आहे, तर इकडे मी ओल्या नारळाच्या खोबऱ्याची चटणी दाखवणार आहे। इथे नारळाचे काप करून घेतलेले होते, त्यामध्ये थोडा ठेचा टाकलेला होता। ठेचा असल्यामुळे मिरची वगैरे मी टाकली नव्हती। कढीपत्ता पण त्यामध्येच ॲड असल्यामुळे ठेचाच टाकलेला होता। छान मीठ आणि थोडी साखर टाकलेली होती। नंतर ते थोडी दही टाकून मिक्सरवरून बारीक करून घेतलं। इथे मी तडका तयार केलेला आहे। जिरं, मोहरी आणि लाल मिरचीचा तडका इथे चटणीला लावला आहे। एकदम टेस्टी अशी चटणी आपली तयार झालेली आहे। बघू शकता किती सुंदर आपले अप्पे झालेले आहे, एकदम खायला टेस्टी आणि क्रिस्पी। चला तर मंडळी, तुम्हीही ट्राय करा। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू व्हिडिओत। बाय।